मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे. धम्मबांधवांनो, आपणा सर्वांना जय भीम. धम्मबांधवांनो, आपण पाहत आहात पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा. दृश्यामध्ये आपण पाहत आहात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा. त्यानंतर आपण पाहत आहात वाड्यातील विहीर. त्या काळात ही विहीर महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी खुली करून दिली होती. दृश्यामध्ये आपण पाहत आहात काही महापुरुषाचे तैलचित्र. दृश्यामध्ये आपण पाहत आहात वाड्यातील विहीर व विहिरीतील पाणी साठा. दृश्यामध्ये भव्य असे वडाचे झाड दिसत असून त्याच्या पारंब्या लोंबलेल्या आहेत. तेथे फलक आहे. फलकावर महात्मा ज्योतिबा फुले जन्म 1827 व मृत्यू 1890 व सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 व मृत्यू 1897 अशी नोंद केली आहे. परत पुढे आल्यानंतर वाड्यातील दुसरी इमारत दिसत असून आत जाण्यासाठी मोठे गेट आहे. परत आपण पाहत आहात वाड्यातील विहीर. पुढे आल्यानंतर कमान दिसत असून बाजूलाच फलक आहे. फलकावर महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी थोडक्यात माहिती दिली आहे. महात्मा फुले यांचा जन्म याच वाड्यात झाला होता. परिनिर्वाणानंतर त्यांच्या इच्छेनुसार सावित्रीबाई फुलेंनी येथेच त्यांचे अंतिम संस्कार केले होते. परत आपण पाहत आहात एक कौलारू इमारत. त्यानंतर पुढे आणखी एक फलक दिसत आहे. या फलकावर महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी व त्यांच्याविषयी विस्तृत अशी माहिती दिली आहे. आपण या स्थळाला भेट दिली असता ही माहिती एकदा अवश्य वाचणे. परत आपण पाहत आहात फुले यांचा वाडा व वाड्यातील कमान. दृश्यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा दिसत असून पुढे महात्मा फुले यांचा वाडासुद्धा दिसत आहे. महात्मा फुले यांचे घर पूर्वीच्या महारवाड्यात, सध्या गंजपेठेत त्यांनी बांधले होते. येथे त्यांनी तत्कालीन अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजासाठी त्यांच्या घरातील पाण्याची विहीर खुली केली होती. महात्मा फुलेंचे अंतिम संस्कार हे विरोध झुगारून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केले. तसेच त्यांची समाधीसुद्धा येथेच त्यांच्या इच्छेनुसार वाड्यात स्थापन केली. तुम्ही हे घर पाहिले आहे का?